नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. बीएड सीईटी परीक्षेला जाण्यापूर्वी महत्त्वपूर्ण प्रश्न सराव आपल्या चॅनलवरती सुरू झाला आहे. तर आजचा भाग क्रमांक 2 यामध्ये अति महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे जनरल नॉलेज आणि सगळे प्रश्न एकत्रित असणार आहेत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न, हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणास काय म्हणतात? एक आहे हवा दाबमापी, दुसरा आहे तापमापी, तिसरा ऑप्शन आहे पर्जन्यमापी आणि चौथा ऑप्शन आहे सिस्मोग्राफ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की हवेचा दाब मोजण्यासाठी हवा दाबमापी वापरली जाते आणि याला दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर देखील म्हटलं जातं. लक्षात घ्या की हवा दाबमापी म्हणजेच बॅरोमीटर असा देखील अर्थ होतो. यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक, लक्षात घ्या, हो. तर यामध्ये प्रश्न क्रमांक 2, ट्यूबलाइट हे प्रकाशाचे स्रोत आहेत. उष्ण, नैसर्गिक, कृत्रिम आणि यापेक्षा वेगळे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की जे ट्यूबलाइट आहे ते कृत्रिम म्हणजेच मानवाने बनवलेले प्रकाशाचे स्रोत याच्यामध्ये येतं. कारण का पाहू शकता की नैसर्गिक स्रोत सगळ्यांना माहितीच आहेत की सूर्य, त्याचबरोबर पाहू शकता की तारे आणि काजवा. तर हे जे आहे ते नैसर्गिक स्रोत आहेत, पण ट्यूबलाइट ही कृत्रिम म्हणजेच मानवाने बनवलेला प्रकाशाचा स्रोत आहे. तर यामध्ये तिसरा प्रश्न आहे, मोटारसायकलीचा आरसा डॅश डॅश असतो. तर याच्यामध्ये सपाट असतो का? ऑप्शन क्रमांक ए. दुसरा आहे बहिर्गोल, त्याच्यानंतर लक्षात घ्या तिसरा आहे अंतर्गोल आणि चौथा आहे भरीव गोल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की मोटारसायकलीचा जो आरसा आहे तो बहिर्गोल असतो. त्याला कॉन्व्हेक्स मिरर असं देखील म्हणतात. कारण का बहिर्गोल जो आरसा आहे तर या आरशामुळे मोठ्या क्षेत्राची प्रतिमा म्हणजेच लक्षात घ्या बाहेरचा जो एरिया असतो किंवा मागील जे वाहन असेल तर हे जे वाहन आहे किंवा मागील जी प्रतिमा आहे ती लहान आरशामध्ये स्पष्ट दिसण्याचं कार्य करते आणि म्हणून मोटरसायकलचा जो आरसा आहे त्या बाजूच्या आरशामध्ये मागची वाहने जी आहेत ती पाहण्यासाठी वापर केला जातो आणि म्हणून मोटरसायकलीचा आरसा बहिर्गोल असतो. बहिर्गोलमध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त एरिया ग्रास्प केला जातो म्हणून बहिर्गोल आरसा मोटारसायकलीच्या, लक्षात घ्या, आरशामध्ये वापरलेला असतो. प्रश्न चौथा, दातांचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात? बहिर्गोल, सपाट, अंतर्गोल, भरीव गोल. तर प्रश्न चौथा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दाताचे डॉक्टर, लक्षात घ्या, अंतर्गोल आरसा वापरतात. तर यामध्ये मोठ्या एरिया छोट्या, लक्षात घ्या, प्रतिमेमध्ये छोट्या आरशामध्ये बसवण्यासाठी मोटरसायकलचा आरसा बहिर्गोल असतो आणि याच्या विरुद्ध लक्षात घ्या की जो अंतर्गोल जो आरसा असतो तर या अंतर्गोल आरशामुळे वस्तूला मोठे करून दाखवण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यामुळे छोटी जी सूक्ष्म वस्तू आहे ती मोठे दाखवण्याचं काम अंतर्गोल आरशामध्ये केलं जातं आणि म्हणून दाताचे डॉक्टर अंतर्गोल हा आरसा वापरतात. अंतर्गोल आरशातील प्रतिमा कशी असते? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अंतर्गोल हा जो आरसा आहे तर याच्यामध्ये सुलटी, लहान, त्याचबरोबर सुलटी, मोठी, त्यानंतर उलटी, लहान किंवा अशास्त्रीय. तर प्रश्न क्रमांक 5 आहे, अंतर्गोल आरशामधली जी प्रतिमा असते तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक क बरोबर आहे. उलटी असते आणि ती कशी असते? लहान असते. कारण का वस्तू आरशापासून दूर असेल तर अंतर्गोल आरशामध्ये मिळणारी जी प्रतिमा आहे ती, लक्षात घ्या, नेहमी उलटी आणि आकाराने लहान असते. तर लक्षात घ्या हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आपण यापूर्वीच पाहिलं की अंतर्गोल आरसा जो वापरला जातो तर मोटारसायकलमध्ये वापरला जातो. या उदाहरणावरून तुम्ही पाहू शकता की आरशामध्ये मिळणारी प्रतिमा उलटी आणि आकाराने लहान असते. उलटी म्हणजे डावी आणि उजवी बाजूमध्ये तुम्हाला फरक पाहायला मिळणार आहे. तर आरशामध्ये लक्षात घ्या आपण जो नेहमी आरसा पाहतो तर या आरशामध्ये प्रतिमा कशी मिळते? बहिर्गोल मिळते, सपाट मिळते, अंतर्गोल मिळते, अशास्त्रीय मिळते. तर 6वा प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर आहे की आपण जो नियमित आरसा वापरतो त्या आरशामध्ये मिळणारी प्रतिमा अगदी सपाट मिळते. लक्षात घ्या यामध्ये आरशात आपण जसे आहोत तशीच प्रतिमा आपल्याला सुलटी आणि समान आकाराची सपाट आरशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे. प्रश्न 7वा, चुंबकाची स्थिर राहण्याची दिशा कोणती? दक्षिणोत्तर, पूर्व पश्चिम, आग्नेय नैऋत्य,
वायव्य ईशान्य. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दक्षिणोत्तर. कारण का मुक्तपणे जर तुम्ही मॅग्नेट असेल किंवा लोहचुंबक असेल जर तुम्ही टांगलात तर तो नेहमी चुंबक पृथ्वीच्या उत्तर दक्षिण दिशेला म्हणजे दक्षिणोत्तर लक्षात घ्या उत्तर दक्षिण दिशेला स्थिरावतो. म्हणून ऑप्शन क्रमांक हे अचूक उत्तर आहे. चुंबकाचा उपयोग डॅश डॅश मध्ये केला जातो. गणकयंत्र, मळणीयंत्र, होकायंत्र, कल्टिवेटर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे होकायंत्र. दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र वापरलं जातं आणि या होकायंत्राचा मध्ये चुंबकाचा म्हणजेच मॅग्नेटचा वापर केला जातो आणि लहान चुंबकीय सुई लक्षात घ्या या होकायंत्रामध्ये बसवलेली असते आणि तिचा उपयोग दिशा ओळखण्यासाठी केला जातो आणि याच्यामध्ये दक्षिण आणि उत्तर ह्या दोन दिशा दाखवल्या जातात आणि त्याच्यावरून उर्वरित दिशा आपल्याला कळतात. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. 9वा प्रश्न आहे गॅसची ज्योत, जळते लाकूड हे प्रकाशाचे डॅश डॅश आहेत. उष्ण स्रोत आहेत, शीत आहेत, समशीतोष्ण आहेत किंवा यापेक्षा वेगळे. तर लक्षात घ्या गॅस, ज्योत, जळते लाकूड हे प्रकाशाचे उष्ण स्रोत आहेत. कारण का लक्षात घ्या गॅसची ज्योत असेल किंवा जळते लाकूड असेल तर यातून प्रकाशाबरोबरच मग लक्षात घ्या उष्णता निर्माण केली जाते आणि म्हणून याला उष्म प्रकाशाचे स्रोत असे म्हटले जाते. म्हणून ऑप्शन क्रमांक अचूक उत्तर आहे. याच्यानंतर प्रश्न 10वा दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारा आरसा कसा आहे. अंतर्गोल आहे का, बहिर्गोल आहे का, सपाट आहे का, भरीवगोल आहे का. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल तर 10वा जो प्रश्न आहे तर त्याचं अचूक उत्तर आहे अंतर्गोल. तर या आरशामध्ये लक्षात घ्या वस्तू छोटी वस्तू असेल तर मोठी दिसते आणि सुस्पष्ट दिसते आणि यासाठी लक्षात घ्या दाढी करते जो आरसा वापरला जातो तो अंतर्गोल आरसा वापरला जातो आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक याच्यानंतर 11वा प्रश्न आहे काच हा उष्णतेचा डॅश डॅश आहे. सुवाहक आहे, दुर्वाहक आहे, अर्धवाहक आहे किंवा यापेक्षा वेगळे. 11वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे की लक्षात घ्या जी काच आहे ती उष्णतेची दुर्वाहक आहे. ऑप्शन क्रमांक ब. तर लक्षात घ्या काचेतून उष्णतेचे वहन अत्यंत संत गतीने होते म्हणून लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यामुळे काच ही उष्णतेचे दुर्वाहक आहे. प्रश्न क्रमांक 12वा गव्हापासून पाव तयार करताना डॅश डॅशचा वापर करतात. बोरिक ॲसिड, ब्लिचिंग पावडर, यीस्ट किंवा धुण्याचा सोडा. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे यीस्ट. तर यीस्टमुळे लक्षात घ्या पिठामध्ये आंबवण प्रक्रिया होते आणि यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडल्यामुळे गव्हापासून लक्षात घ्या कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडल्यामुळे पाव मऊ आणि सच्छिद्र होतो आणि लक्षात घ्या म्हणून गव्हापासून पाव तयार करण्याच्या प्रक्रियेला यामध्ये यीस्टचा वापर केला जातो. याच्यामुळे आंबवण प्रक्रिया होऊन पाव फुगतो आणि पाव मऊ आणि सच्छिद्र यामध्ये होण्याची प्रक्रिया होते. प्रश्न 13वा खडकातील सजीवांच्या अवशेषाला डॅश डॅश म्हणतात. जीवाश्म, जीवाणू, पुरावशेष, खडक अवशेष. तर 13वा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जीवाश्म. कारण का लक्षात घ्या गाडले गेलेल्या वनस्पती असतील किंवा प्राण्यांचे अवशेष असतील तर खडकात जे उमटलेले ठसे किंवा अवशेष असतील तर यांना जीवाश्म असे म्हणतात. प्रश्न 14वा काही स्थायू पदार्थाला उष्णता दिली असता तो या अवस्थेतून जातो. स्थायूमधून द्रव होणार की वायू होणार, स्थायूमधून वायू होणार की द्रव होणार. लक्षात घ्या वायूमधून द्रव होणार की स्थायू होणार, द्रव, स्थायू, वायू. तर अशा प्रकारे हे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सामान्यतः पदार्थाला उष्णता दिली की तो स्थायू अवस्थेतून द्रवात रूपांतर होतो आणि अधिक उष्णता दिल्यास त्याचे वायूत रूपांतर होते. तर अशा प्रकारचा हे अचूक उत्तर आहे. तर उदाहरणार्थ बर्फ जर आपण घेतला तर बर्फ हा स्थायू अवस्थेमध्ये आहे आणि त्याला उष्णता दिली तर पाण्यामध्ये रूपांतर झालं आणि जास्तीत जास्त उष्णता दिल्यानंतर पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर झालं म्हणजेच वायूच्या अवस्थेमध्ये रूपांतर झालं. म्हणून ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या अचूक उत्तर आहे. ज्या स्थायूचे
उष्णतेमुळे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते त्यांना डॅश डॅश म्हणतात. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या स्थायूचे उष्णतेमुळे द्रवामध्ये रूपांतर न होता डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होते त्यांना उत्कलनशील, संप्लवनशील, गोठणनशील आणि वरीलपैकी सर्व असे म्हणतात. तर 15वा प्रश्न आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संप्लवनशील असं म्हणतात. म्हणजे ज्या स्थायूचे उष्णतेमध्ये डायरेक्ट रूपांतर होते या प्रक्रियेला संप्लवन प्रक्रिया असं म्हणतात. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये लक्षात घ्या, डायरेक्ट कशामध्ये रूपांतर होते? वायूमध्ये रूपांतर होते. तर यामध्ये आपण उदाहरण घेतलं की तुमच्या घरामध्ये असणारा जो कापूर आहे याला जर डायरेक्ट उष्णता दिली तर याची द्रवामध्ये रूपांतर होण्याच्या ऐवजी डायरेक्ट तो वायूमध्ये रूपांतर होतो. प्रश्न 16वा, डॅश डॅश हा संप्लवनशील पदार्थ आहे. याच्यामध्ये आयोडीन, साखर, कापूर आणि आणि क पदार्थ आणि क ऑप्शन. तर सगळ्यांनाच माहिती आहे की संप्लवन प्रक्रिया ह्या प्रश्नातून शिकलात. तर 16वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे आणि क. कारण का आयोडीन देखील माहिती आहे की आयोडीनला जर तुम्ही उष्णता दिलीत आणि कापूरला उष्णता दिली तर यामध्ये डायरेक्ट उष्णतेचे लक्षात घ्या द्रवात रूपांतर न होता थेट वायूमध्ये रूपांतर होतं. म्हणून 16वा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या ड. 17वा प्रश्न आहे चुंबक हा विशिष्ट दिशा दर्शवतो. एका मोठ्या चुंबकाचे 2 तुकडे केल्यास काय होईल? ते 2 तुकडे वेगवेगळ्या दिशा दर्शवतील. ते दोन्ही तुकडे पूर्वीच्याच दिशा दर्शवतील. ते दोन्ही तुकडे पूर्वीच्याच दिशांच्या विरुद्ध दिशा दर्शवतील. ते दोन्ही तुकडे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दिशा दर्शवतील. तर चुंबकाचे 2 तुकडे केले तर याच प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे प्रश्न 17वा आहे ब. तर ते दोन्ही तुकडे पूर्वीच्याच दिशा दर्शवतील. तर लक्षात घ्या, चुंबकाचा जरी तुकडा केला तरी उत्तर दक्षिण जी दिशा आहे ती सेम दाखवणार आहे. दोन्ही तुकड्यांमध्ये एकच दिशा दाखवली जाईल. म्हणजे दोन्ही तुकडे जरी वेगवेगळे केले तरी दोन्ही तुकडे एकाच दिशा म्हणजे जी पूर्वीची दिशा आहे ती दिशा दाखवतील. याच्यामध्ये उत्तर दक्षिण हीच दिशा दाखवली जाते. प्रश्न 18वा, समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब वाढत जातो, कमी होत जातो, तेवढाच राहतो, कमी जास्त होत राहतो. तर प्रश्न क्रमांक 18 आहे. तर या प्रश्नाचं आन्सर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. कारण का आपण जसजसे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जातो त्यावेळी हवेची घनता कमी होते आणि म्हणून हवेचा दाबही कमी कमी होत जातो. म्हणून उंच हवेची ठिकाणं थंड हवेची ठिकाणं म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रश्न 19वा, डॅश डॅशचे भौतिक किंवा रासायनिक अपघटन होत नाही. मूलद्रव्य असतील, संयुगे असतील, मिश्रणे असतील, प्रथिने. तर 19वा प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. जी मूलद्रव्य आहेत तर यांचं भौतिक किंवा रासायनिक अपघटन होत नाही. मूलद्रव्य हे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेले असते आणि त्याचे अधिक साध्या पदार्थात विघटन करता येत नाही आणि म्हणून त्याचे भौतिक किंवा रासायनिक अपघटन होत नाही. 20वा प्रश्न आहे. हे अणूमधील ऋण प्रभारित कण आहेत. रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर लक्षात घ्या, 20वा प्रश्न आहे. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, इलेक्ट्रॉन. तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण म्हणून ओळखले जातात. तर तर इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण म्हणून ओळखले जातात. कारण का अणूच्या केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन नेहमी ऋण प्रभारित म्हणजेच निगेटिव्ह असतात. अणूमधील धनप्रभारित कणांना काय म्हणतात? रेणू म्हणतात, इलेक्ट्रॉन म्हणतात, प्रोटॉन म्हणतात की न्यूट्रॉन. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, प्रोटॉन. कारण का अणूमध्ये केंद्रकात असणारे लक्षात घ्या 21वा प्रश्न आहे. कारण का अणूच्या केंद्रकात असणारे जे प्रोटॉन आहेत ते धनप्रभारित म्हणजेच पॉझिटिव्ह असतात. एक मनुष्य अ ते ब हे सरळ अंतर चालत गेला तर हे डॅश डॅश गतीचे उदाहरण आहे. एक मनुष्य अ ते ब लक्षात घ्या इथे ए आहे आणि इथे बी आहे. सरळ चालत गेला तर लक्षात घ्या हे परिवलन, स्थानांतरणीय, परिभ्रमण किंवा कंपन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 22वा प्रश्न. तर त्याला म्हणतात स्थानांतरीय असे म्हणतात. कारण का एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे याला स्थानांतरण म्हणतात. परिवलन लक्षात घ्या आणि परिभ्रमण ह्या कन्सेप्ट वेगळ्या आहेत. कंपन म्हणजे व्हायब्रेशन, परिवलन म्हणजेच लक्षात घ्या
स्वतःभोवती फिरणे, परिभ्रमण म्हणजे दुसऱ्या गोष्टीभोवती फिरणे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. परिवलन गतीचे उदाहरण धावती गाडी, शिवणयंत्रांची सुई, पवनचक्की, घड्याळातील लंबक. तर यामध्ये लक्षात घ्या परिवलन गतीचे उदाहरण ऑप्शन 4 देण्यात आलेले आहेत. धावती गाडी तर येणार नाहीये. शिवणयंत्रांची सुई हे देखील येईल कारण का एका दिशेला जाऊन पुन्हा रिटर्न येणे किंवा त्याच ठिकाणी फिरणे. त्यानंतर पवनचक्की देखील येईल कारण का पवनचक्की पूर्णपणे स्वतःभोवतीच त्या ठिकाणी फिरत असते. घड्याळातील लंबक देखील येणार आहे. तर याच्यामधले 3 ऑप्शन करेक्ट आहेत आणि धावती गाडी आगगाडी जे आहे ते ऑप्शन चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 24 तंबोऱ्याची तार छेडली असता डॅश डॅश गतीचे उदाहरण होते. परिवलन, स्थानांतरणीय, कंपन, परिभ्रमण. तर तंबोऱ्याची तार जी छेडली तर याच्यामध्ये कंपन निर्माण होतात आणि ध्वनीची निर्मिती होते. म्हणून ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हे डॅश डॅश आहे. परिवलन, स्थानांतरणीय, परिभ्रमण किंवा कंपन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे. याला परिभ्रमण असं म्हणतात कारण का पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे याला काय म्हणतात परिभ्रमण असे म्हटले जाते. जेव्हा एखादी वस्तू स्वतःभोवती फिरता फिरता दुसऱ्याभोवती फिरते तर याला परिभ्रमण असे म्हणतात. फक्त लक्षात घ्या दुसऱ्याभोवती फिरणे यालाच परिभ्रमण असे म्हणतात. न्यूटनने गतिविषयक किती नियम मांडले? 3, 4, 2 किंवा 8. तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे न्यूटनने गतिविषयक 3 नियम मांडलेले आहेत. तर आयझॅक न्यूटनने गतिविषयक महत्वाचे 3 नियम मांडलेले आहेत. डॅश डॅश नियम जडत्वाशी संबंधित आहे. लक्षात घ्या न्यूटनचे नियम आहेत 3. तर याच्यामध्ये लक्षात घ्या पहिला नियम आहे तो न्यूटनचा जो पहिला नियम आहे तो जडत्वाशी संबंधित आहे. ऑप्शन आहेत चौथा, तिसरा आणि दुसरा. तर याच्यामध्ये पहिलाच नियम आहे तो जडत्वाशी संबंधित आहे. तर ग्रॅव्हिटी हा विषय याच्यामध्ये येतो. तर वस्तुमानामुळे वस्तू जी आहे ती खाली येते हा पहिला नियम जडत्वाचा आहे. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. हे डॅश डॅशचे तत्व आहे. आर्किमिडीजचे तत्व, न्यूटनचा तिसरा नियम, जडत्वाचा सिद्धांत, न्यूटनचा दुसरा नियम. क्रियाबल प्रतिक्रियाबल याची परिमाणे समान असतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढे पाहू शकता की त्यांच्या दिशा मात्र परस्पर विरुद्ध असतात. तर 28वा प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे न्यूटनचा गतिविषयकचा तिसरा नियम. कारण का प्रत्येक क्रियेला समान व विरुद्ध प्रक्रिया असते हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. कारण का प्रत्येक गोष्ट जी आहे तर लक्षात घ्या या क्रियेला समान व विरुद्ध प्रतिक्रिया असतेच. त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट आहे. 29वा प्रश्न वेगात असलेल्या बसचे ब्रेक अचानक दाबल्यास प्रवासी पुढे ढकलले जातात, प्रवासी मागे ढकलले जातात, प्रवासी आपल्या जागी स्थिर राहतात, प्रवासी ढकलले जातात. तर 29वा प्रश्न आहे जे आहे ऑप्शन क्रमांक अ. तर बसचे ब्रेक दाबले अचानक तर प्रवासी पुढे ढकलले जातात. तर हा जो महत्वाचा गुणधर्म आहे. तर लक्षात घ्या की बस अचानक थांबली तर शरीराचा खालचा भाग बस मध्ये थांबतो पण वरचा भाग आहे जडत्वामुळे गतिमान राहतो आणि त्याच्यामुळे प्रवासी पुढे झुकतात. तर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. 30वा प्रश्न वरील उदाहरण डॅश डॅशचा नियम दर्शवते. अजून हे जे उदाहरण आहेत ते आर्किमिडीज, जडत्व, न्यूटन आणि गॅलिलिओ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे न्यूटनचा जडत्वाचा नियम दर्शवते. धरणात साठवलेले पाणी हे डॅश डॅश होत आहे. क्षितिज, गतिज, अपारंपरिक, सौर. तर 31वा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्थितीज ऊर्जा. तर धरणात साठवलेले पाणी आहे ते एका विशिष्ट उंचीवर साठवलेले असते आणि म्हणून त्यात स्थितीज ऊर्जा असते. धावती बस हे या ऊर्जेचे उदाहरण होय. स्थितीज, गतिज, अपारंपरिक, सौर ऊर्जा. तर धावती जी बस आहे तर ही लक्षात घ्या या प्रश्नापैकी ऑप्शन आहेत यापैकी अचूक ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ब गतिज ऊर्जा. कारण का कोणतीही वस्तूमध्ये जर गती असताना त्यात गतिज ऊर्जा निर्माण होते म्हणून धावती बस आहे तर याचे गतिज ऊर्जेचे हे उदाहरण. प्रश्न क्रमांक 33वा निर्मिती व नाश करता येतो करता येत नाही
फक्त विशिष्ट परिस्थितीत करता येतो, काही बाबतीत शक्य आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक त्याची निर्मिती किंवा नाश करता येत नाही. कारण का ऊर्जेच्या अक्षयतेच्या निर्माण कारण ऊर्जेच्या अक्षयतेच्या निर्माण कारण ऊर्जेच्या अक्षयतेच्या नियमानुसार ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. ती फक्त एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपामध्ये रूपांतरित करता येते आणि होत असते. म्हणून ऑप्शन क्रमांक व हे लक्षात घ्या अचूक उत्तर आहे. किरण म्हणजेच एक्सरे प्रभार सहित असतात, धन प्रभारित असतात, प्रभार रहित असतात की ऋण प्रभारित असतात. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लक्षात घ्या की या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. तर याच्यामध्ये लक्षात घ्या क्ष किरण म्हणजे एक्सरे हे विद्युत चुंबकीय लहरी आहेत, त्यामुळे त्यांना कोणताही विद्युत प्रभार नसतो, म्हणून लक्षात घ्या प्रभार रहित असतात. प्रश्न 36वा, चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो? 27 दिवस 7 तास 43 मिनिटे, 24 दिवस 9 तास 21 मिनिटे, 30 दिवस 6 तास 27 मिनिटे, 24 दिवस 4 तास. लक्षात घ्या एवढा कालावधी लागतो. तर यामध्ये 36वा प्रश्न आहे, तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. तर चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास 27 दिवस 7 तास 43 मिनिटांचा कालावधी लागतो आणि चंद्राला पृथ्वीभोवती स्वतःची एक फेरी पूर्ण करण्यास 27.3 दिवस साधारणतः लागतात. म्हणून लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या हो. लक्षात 0 हे मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते? ज्या ठिकाणाहून अक्ष जी रेखावृत्त आहे त्याला 0 असं म्हणतात. तर याच्यामध्ये ग्रीनविच, अहमदाबाद, टोकियो, न्यूयॉर्क. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ग्रीनविच जे बेट आहे तर याला 0 रेखावृत्त म्हणून ओळखलं जातं. आणि लक्षात घ्या की ग्रीनविच हे जे 0% रेखावृत्त आहे ते लंडनमधील ग्रीनविच या ठिकाणावरून जाते आणि म्हणून या ठिकाणी जी ग्रीनविच आहे तर हीच या ठिकाणची प्रमाण वेळ मानली जाते. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. तर अशा प्रकारे परीक्षेला जाण्यापूर्वी महत्त्वाचा प्रश्न सराव पाहिला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. पुढील काही दिवस परीक्षा होईपर्यंत अशाच प्रकारे प्रत्येक विषयासंदर्भात अति महत्त्वाचे प्रश्न दिले जाणार आहेत. त्यामुळे भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.